तर पहा, आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्यामध्ये मुलांचा टाईम टेबल दिवसभराचा कसा असावा हा या ठिकाणी मी बनवलेला आहे. याच्यामध्ये जर काही बदल सुचवायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगतो मी की आपल्या मुलांचा हॉलिडे म्हणजे सुट्ट्यामधला टाईम टेबल दिवसभराचा कसा असायला पाहिजे. तर पहा, सकाळी 8 वाजता मुलांनी उठायचं आहे. आता बरेच जण म्हणतील की 8 वाजता उठणे म्हणजे जरा उशिरा होतं आहे, परंतु पहा काय असतं ना, शाळेच्या दिवसामध्ये मुलांच्या मागे खूप दगदग असते सकाळी लवकर उठणे वगैरे. तर त्यामुळे सुट्ट्यामध्ये मुलांना थोडंसं रिलॅक्स राहू द्या, थोडं सकाळी उशिरा उठलं तरी काहीही हरकत नाही. नंतर 8 ते 8:30मध्ये ते ब्रश करतील, अंघोळ करतील आणि अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे बाहेर जाऊन येणे वगैरे, शौचालय वगैरे. नंतर 8:30 ते 9मध्ये गीता पठण म्हणजेच आपलं गीताचं वाचन करायचं आहे अर्ध्या तासामध्ये. नंतर पहा 9 ते 10मध्ये प्ले टाईम आउटसाईड म्हणजे बाहेर जाऊन त्यांना खेळू द्या, म्हणजे मुले फिट राहतील. नंतर पहा 10 ते 11मध्ये ब्रेकफास्ट होईल म्हणजे त्यांची न्याहारी होईल. नंतर 11 ते 12मध्ये स्टडी टाईम, 1 तास त्यांना अभ्यास त्यांच्याकडून आपण करून घ्यायचा आहे, किंवा आपल्याला जर वेळ नसेल तर त्यांना तुम्ही सांगा. असा टाईम टेबल बनवूनच तुम्ही तुमच्या भिंतीवरती चिटकवा, कारण जीवनामध्ये बघा शिस्त खूप महत्त्वाची असते. नंतर पहा 12 ते 1मध्ये प्ले टाईम इनडोअर, पहा म्हणजे आता ऊन पडणार आहे, उन्हाचे दिवस आहेत, मुलांची काळजी घ्या. तर 12 ते 1मध्ये त्यांना घरामध्येच खेळू द्या. नंतर पहा 1 ते 3मध्ये रेस्ट स्लीप, त्यांना थोडंसं झोपू द्या. त्यांना तुम्ही स्वतः झोपायला सांगा, कारण शरीराला आरामाची आवश्यकता असते. उगाच उन्हात फिरत बसण्यापेक्षा 2 तास त्यांना शांतपणे झोपू द्या. नंतर 3 ते 4मध्ये झोपेतून उठल्यावर फ्रेश होऊ द्या आणि लंच म्हणजे दुपारचं जेवण. नंतर 4 ते 5मध्ये स्टडी टाईम आहे. GK, बघा आपण काय करतो ना, अभ्यास करतो परंतु काय अभ्यास करायचा हे लक्षात येत नाही, म्हणून 4 ते 5मध्ये त्यांना जनरल नॉलेजचा अभ्यास करू द्या. नंतर 5 ते 6:30मध्ये, आता मी माझ्या मुलाचा हा टाईम टेबल बनवलेला आहे, तर त्याला PWचा ऑनलाईन क्लास लावल्यामुळे 5 ते 6:30मध्ये फिजिक्सवालाचा ऑनलाईन क्लास या ठिकाणी तो करणार आहे. त्यानंतर 6:30 ते 8मध्ये प्ले टाईम आउटडोअर, म्हणजेच क्लास संपल्यानंतर 6:30 ते 8 1.5 तास तो बाहेर खेळायला जाणार आहे मित्रांमध्ये वगैरे. नंतर 8 ते 9मध्ये बघा डिनर म्हणजे रात्रीचं जेवण होईल. 9 ते 9:30मध्ये बघा जेवण झाल्यानंतर लगेच झोपणं चांगलं नसतं, म्हणून थोडंसं वॉकिंग स्लोली या ठिकाणी 9 ते 9:30मध्ये वॉकिंग करायचं आहे आणि 9:30 वाजता बरोबर त्यांना झोपण्यासाठी पाठवायचं आहे. तर या पद्धतीने टाईम टेबल बनवलेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. टाईम टेबल जर आवडलेला असेल तर यस नक्की लिहा. धन्यवाद.